आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एक काम धड करता येत नाही तुम्हासनी आणि नीट प्लॅन बी करता येत नाही. जर असं डोसकं चालवलं असतं ना तर तो सुंदर बी वाचला नसता आणि ती अक्षरा बी. ए बाई, आता तुझ्याकडनं अक्कल शिकावी एवढे वाईट दिसबे आले नाहीत अजून माझ्यावरती. हो का? स्वतःची अक्कल लावून काय दिवस पाजळलं ना ते दिसलं मला. तू आहे ना, आवाज खाली ठेवून बोल माझ्याशी. बाहेर कुणी ऐकलं ना तर पोरासारखी तुझी नी माझी बी धिंड काढतील जेलपतूर. तसा मी प्लॅन नीटच केला होता. तुझ्या पोरांना माती खाल्ली ती बघ अगोदर. त्याला शहाणपणा शिकवते. तरी मी त्याला सांगितलं होतं नको जाऊ हॉस्पिटलात. नाही ऐकायचं नाही. गेला हॉस्पिटलात आणि आता जाऊन बसलाय तिथं आत जेलात. ते मला काय बी माहिती नाही. काय झालं कसं झालं हे चेराट वळत बसू नका. सुंदर घरी आला ना, आता माझा पोरगा बी मला घरी पाहिजे. आणि तुम्हाला जपत नसेल ना तर मला सांगा, मी बघते काय करायचं ते. आणि कसं बी करून त्याला सोडून आणेनच. ए बाई, उगा घाई करू नको ग. आगीत हात घालशील आणि हकनाक वाजून घेशील. आपल्या पोरांना आधी ज्या चुका केल्यात ना त्या निस्तराव्या लागणार आहेत. आणि त्यासाठी येळ पडली ना तर त्या वसुंधरचे पाय बी धरावे लागतील. नाहीतर तिला चढकावं लागेल कशात तरी. त्यासाठी थोडा धीर धर. आता वातावरण तापलेलं आहे. आता काही गडबड करून चालणार नाही, नाहीतर आपणच अडकू. हो ना, मग बस हातावर हात धरून त्या वसुंधरेच्या पुढे शेपटीचा गोंडा घोळवत. नाहीतरी आयुष्यभर तेच केलं आहे ना. आता ते सवय थोडी जाणार आहे. दुर्गे, हे बघा, मला येळेचं काय बी माहिती नाही, पण माझा पोरगा मला इथे आलेला पाहिजे बस. तू ना काय करायचं ते कर. तू मला नको सांगू. ओ ओ अहो मामी, वड्याचं तेल वांग्यावर कशाला काढताय? नाही म्हणजे असं जर कुठली वस्तू फेकायची असेल तर एखाद्याच्या मस्तकावर नेम धरून फेकावी ना. सत्कारणी लागल. राग आता तू मला शिकवणार का? मी कशाला शिकू? हा, पण मी मदत करू शकते. कसली मदत? मी सांगते तसं जर केलं तर अश्विन ताबडतोब घरी येऊ शकतो बघा. काय प्लॅन काय आहे? सांगते ना, सांगते. पण काय ना, त्याआधी माझ्या काही अटी आहेत. ते तर माहितीच आहे. तू थोडीच ना समाजसेवेचा देवटा घेऊन फिरणार आहेस. प्लॅन आवडला तर विचार करीन. ऐका मग, माझ्या हातानं भरवलं तर चालेल? खाशील ना? सुंदर, अरे आई एवढी प्रेमानं भरवते, खा की. तिला नको दुखू. घे बाया. बरं झालं खाल्लंस, नाहीतर वाट बघून मीच खाणार होतो आता. अरे तो काय आणि तू काय, दोघं बी माझेच लेकर आहात. ये, तुला बी भरवते.
तुम्ही जेवलात का? अरे मी जेवीन नंतर, आधी तुमचं होऊ दे. ये. आनंद, असं कसं? तुम्ही आम्हासनी पोटभर जेवू घालणार आणि तुम्ही स्वतः उपाशी राहणार होय? अरे तुझं पोट भरलं ना का माझं भरल्यावानीच आहे. नाही, मी आज तुम्हासनी भरव का? आता कसं तुम्ही आमच्या संग जेवलात तर आम्हास तुम्ही जरा बरं वाटलं बघा. एक विचारू? विचार की. मी तुम्हासनी आई म्हणलं तर चालेल? कधीचा असेल यो फोटो? खरंच ही माझी बायको आहे का? मला का आठवत नाही? काहीतरी आठवलं पाहिजे ना. कोण आहे ही? कधी लगीन झालं? देवा, कोण माणसं आहे ती? मला काय बी आठवत नाही. पर समधी जण लय जीव लावतात माझ्यावर. समधी लय चांगली माणसं आहेत, पर माझ्यामुळे लय त्रास होतोय त्यासनी. कोण आहे म्या? माझं नाव काय? या समध्या माणसांबरोबर माझं काय नातं आहे? माझा जन्म याच घरात झालाय. मी लहानाचा मोठा याच घरात झालोय, तर मला काय बी कसं आठवत नाही. काहीच कसं आठवत नाही मला. वातावरण किती छान आहे नाही? नाही, सुंदर चांदण्या, चंद्र, मस्त वाटतं ना? हा वय, म्हणूनच बाहेरून बसलो आहे. मोकळं वाटतंय जरा. बरं केलं की.
मोकळी हवा घेतली ना की छान फ्रेश वाटतं, हो ना? तुम्ही अजून झोपला नाही? नाही म्हणजे लय उशीर झालाय ना म्हणून विचारलं. अहो मी रूम मध्ये झोपायलाच गेले होते, पण मला तहान लागली आणि रूम मध्ये पाणीच नव्हतं, म्हणून मग किचन मध्ये आले आणि तुम्ही दिसलात. तुम्ही अजून झोपला का नाही आहात? झोप येत नाहीये का? तुम्हाला काही हवंय का? काही त्रास होत नाहीये ना? नाही नाही, मी ठीक आहे. ते झोप लागत नव्हती ना म्हणून अंगणात येऊन बसलोय. अहो मग बरं केलं की. तुम्हाला सांगते इथे वेळ इतका मस्त जातो, मस्त गार वारं सुटलेलं असतं रात्री, छान वाटतं ना? आणि तुम्हाला रंकाळा माहिती असेल ना? आपल्या घरापासून किती जवळ आहे रंकाळा. तुम्हाला ना कधी बोर झाला ना तर एक फेरी मारून येत जा, तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. आणि पद्मावती देवीचं मंदिर अगदी आपल्या घराजवळ आहे, तिथेही एकदा जाऊन या, प्रसन्न वाटेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही असं बाहेर पडलात ना घराच्या की तुम्हालाही बरं वाटेल, नवीन ओळखी होतील, नवीन गोष्टी दिसतील, नाही का? हा होय, जाईन की. चला मी निघते, खूप वेळ नाही थांबू शकत ना, उशीर झालाय. झोपायला हवं. आणि तुम्ही फार वेळ जागू नका, नाही तुमचे गोळ्या औषधं सुरू आहेत ना, झोप पूर्ण होणं गरजेचं आहे. होय. ठीक आहे मग, बाय, गुड नाईट. आई अंबाबाई, यांना लवकरात लवकर आधीसारखं पूर्ण बरं कर. नाही बघवते ग यांची अवस्था. अक्षरा, आज काय तुला सुंदरसाठी रडायचंय ना, ते रडून घे. उद्या तुझ्या हातात काय बी उरणार नाही. सुंदर, बरं झालं आलास. चल आता बैलगाडी उतू आली तर आपण मस्त शेतावर फेरफटका मारून येऊ. आणि फक्त तू काय पाहिजे का नाही ते मला सांग. आपल्या कोल्हापुरात का नाही सगळं असतंय बघ, लय भारी भारी खायला असतंय असं चमचमीत. फिरायला फिरायला तर काही विचारूच नको बघ. इथं ते माधबा रोड आहे आणि रंकाळा आहे, आणि रंकाळ्यावर का नाही मस्त पाणीपुरी खायची, आणि पाणीपुरी खाऊन झाली मस्त आईस्क्रीम वाढायची. कुठं बी फिरा, किती बी फिरा, कसलंच टेन्शन नाही बघ. ए बाबा सुंदर, ए कुठं लक्ष आहे? अरे तुझ्याशी बोलतोय. चल फिरून येऊ आपण आज मस्त. अख्खा कोल्हापूर फिरवून आणतो तुला. अहो मी काय म्हणतो, त्या त्या कोण अक्षर आहेत नव, त्यांच्या संग माझं खरंच लगीन झालं होतं का? नाही म्हणजे खोलीत फोटो बघितला पर मला काय बी आठवत नाही बघा. सांगा ना, खरंच आमचं लगीन झालं होतं का? अरे वय सुंदर,
अक्षरा वहिनी संगच तुझं लगीन झालं. अक्षरा संघ माझं लगीन झालं झालंय मग मला आठवत का नाही? ए भावा तू काही टेन्शन न घेऊ. हळूहळू समजा आठवल बघ. हा चल आपण मस्त रंकाळ्यावर पिवळे नऊ चल. नाही नाही नको नको मला आधी सांगा आमचं खरंच लगीन झालं होतं का? नाही म्हणजे आमचं लगीन झालं असेल तर मग मला काय बी आठवत कसं नाही आणि लगीन झालं असेल तर मग आमच्यात प्रेम बी असणारच की. अरे मग आहेच की. अहो प्रेम आहे म्हणताय मग त्या अक्षरात ज्या आहेत त्यांच्याबद्दल मला काहीच कसं जाणवत नाही. मला मला ओढ कशी वाटत नाही. मला काय बी कसं आठवत नाही. तू जरा शांत हो सुंदर. अरे ते काय ना तुमचं काही दिवस वाद सुरू होतं ना म्हणून तुला असं वाटत असेल. वाद? कसलं वाद आणि कशामुळे झालं वाद? हे बघा मला काय बी आठवत नाहीये. मला काय. अरे नाही चल आपण कोण रंकाळ्यावर फिरू नको. हा मस्त खाऊ पिऊ टेन्शन न घेऊ. समजा आठवल चल काय नाही. नाही पण सांगा की मला आमचं कसलं वाद झालं आणि मला तर त्या चांगल्या वाटतात मग त्या का वाद घालतील माझ्या संग? अरे सुंदर अरे एवढं नव्हतं काय झालं. ते कसं असतं माहितीये का ते नवरा बायकोत काय ना काय होतच असतंय. हा एवढं काय नाही. बरं मी काय म्हणतो अरे बघ बरं झालं लक्षात आलं. आत्यानं का नाही मला भाजी आणायला सांगितली होती. हा मी आज जाऊन येतो लगेच. तू इथंच थांब कुठे जाऊ नको. हा इथेच बस मी आलो थांब. आपली नाव बी लागली आहेत सुंदर अक्षरा. कसली भारी दिसतात ना. लग्न झालं आणि या रूम मध्ये हक्काने आले होते मी. पण आता हीच हक्काची रूम परकी वाटायला लागली. कुठे गेला आमच्यातला निखळ आनंद? आणि आता तर ह्या आठवणी पुसल्या गेल्यात. मी एकटीच उरली आहे संसारात. सुंदरना तर मी कोण आहे हेच आठवत नाहीये. आई अंबाबाई कसली काही शिक्षा देतेस? काय चूक केली मी? मला स्वतःच्या हक्काचाही आनंद मिळू नये इतकी कमनशीब आहे का ग मी? इथल्या सगळ्या आठवणी मला कितीही हव्याशा वाटल्या तरी मला मनाला मुरड घालावीच लागणार आहे. सुंदरना त्रास होईल असं मी इथे काहीच ठेवणार नाहीये. त्यांना कुठलाच त्रास होता कामा नये. अक्षरा सुंदर कुठे आहे? काय ग तुझ्या डोळ्यात पाणी? काय झालं? सुंदर काही बोलला का? नाही
हे काहीच नाही बोलले. त्यांनी काही बोलायला त्यांना काही आठवायला तर हवं. पण मग ही तस्वीर आणि तू काय झालंय सांग ना. आई बारक्या सांगत होता हे रात्रभर झोपले नाहीये. या फोटोकडे बघत बसले होते. अरे देवा. अगं पण आई एक तर त्यांना काही आठवत नाहीये आणि आपण इथून पुढचे काही दिवस या सगळ्या वस्तू त्यांच्या नजरेपासून दूर ठेवूयात. त्यांना त्रास झालेला मला नाही सहन होत. अक्षरा, माझी कोणत्या जन्माची पुण्याई आहे मला ठाऊक नाही, पर देवी आईनं मला तुझ्यासारखी सून दिली. तुझे हे उपकार मी कसे फेडू. आई काय बोलताय. मला लेक म्हणता की नाही, मग उपकार कसले मानताय. आई मला माहितीये आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीत मला मन मारून जगावं लागणार आहे, पण त्यासाठी तयार आहे मी.